उत्तर प्रदेश विकास संघटना महाराष्ट्रामध्ये राहून एक जण म्हणजे हा सुनील शुक्ला नावाचा व्यक्ती आहे। तो उत्तर प्रदेश विकास संघटना काय त्याची संघटना उभी करतोय महाराष्ट्रात राहून। मी एक दिवशी कामावर जात असताना झालं 1-1.5 वर्ष झालं, तेव्हा एक मी ना रिक्षावर एक बॅनर पाहिला, एक छोटा असतं ना चित्र, त्याच्यावर उत्तर भारतीय विकास सेना में सहभाग लेना है तो इस नंबर पे संपर्क करो। आणि मी ती पोस्ट पण टाकली होती एक मध्ये। आणि मला असं वाटलं की यार साला मी महाराष्ट्रात जाते की उत्तर प्रदेशमध्ये। आता ही संघटना आपण जर का महाराष्ट्राची त्यांच्या उत्तर भारतमध्ये केलं किंवा यूपी बिहारमध्ये जाऊन केलं तर ह्यांची काय रिॲक्शन असेल। मला असं वाटतं हे ना ह्या गोष्टीच्या करतात हे मुद्दाम आम्हाला मराठी माणसाला डिवसण्याची कामं आहेत। आणि त्याचमुळे या सुनील शुक्ला हा जो आता परत काय उठायला लागलाय ना, आणि जो मी त्याचा काल एक व्हिडिओ टाकला, तो काय सांगतोय त्या व्हिडिओमध्ये, तो बोलतोय की महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते ते जर का तुम्हाला मारायला आले तर त्यांचा व्हिडिओ काढा आणि त्यांच्यावर RTI टाका आणि या सगळ्या गोष्टी करा। मला त्याला एकच सांगायचं आहे, आम्हाला कुत्रा चावलेला नाही आहे, आम्ही कोणाच्या मागे पळत सुटायला। आणि म्हणूनच सांगतोय आमच्या मराठीच्या आमच्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका, कारण महाराष्ट्रातला मराठी माणसाचा इतिहास काय आहे तो तुम्ही एकदा वाचून या आणि मग आमच्यासोबत बोला। आमच्याच राज्यातून तुम्ही आम्हाला शिकवताय की काय करायचं। राज ठाकरेंना माफी मागायला लावणार हा राज ठाकरेंना माफी मागायला लावणार। मला आज खरा व्हिडिओ बनवायचाच नव्हता, पण 2-3 दिवस झाले मी त्याचे व्हिडिओज पाहतोय। अरे हा काय म्हणजे बोलतोय काय, कोणावर बोलतोय? हा जो बोलतोय ना हे चुकीचं बोलतोय। या महाराष्ट्रातला मराठी माणसाला असेल किंवा माझ्या उत्तर भारतीय जे माझे चांगले बंधू आहेत, भाऊ आहेत, मी प्रत्येक वेळा सांगत आलो, माझे उत्तर भारतीय असतील किंवा यूपी बिहारचे असतील सगळे माझे चांगले मित्र आहेत। आणि त्यांना देखील हे जर का दिशा भटकवण्याचे कामं असेल त्यात तो काय बोलला माहिती काय, उत्तर भारतीय के सब लोग मेरे साथ आओ, मैं आपके साथ हूँ, अगर मनसे वाले कुछ करते तो मुझे बोलो ये वो। आणि भाजप बरोबर जाऊ नका असं तो सांगतोय। म्हणजे ह्याला आता कसं आहे ना, हा स्वतःची आता एक पार्टी ही सुरू करतोय, एक स्वतःचं एक अस्तित्व काहीच नाही अस्तित्व म्हणून त्याला असं वाटते जे मनसेकडून मार खात आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही उभे राहू। आणि काय बरं काय उपटणार आहेस रे तू? महाराष्ट्रामध्ये इथं मराठी माणूस असतील ना तिकडे ना सगळे मग पक्ष बाजूला ठेवतील, मराठी सगळे पक्ष आणि एकत्र येतील, एवढं लक्षात ठेव। मला तुला हेच सांगायचं आहे सुनील शुक्ला की ना तू जे बोलतोयस ना हे खूप चुकीचं करतोयस आणि याचा कुठेतरी तुला ना पुढे भोगावं लागेल। त्यामुळे हे जे करतो आम्ही उगाचच कोणाच्या नादाला लागत नाही। तुम्ही जर का आम्हाला आरे केलं तर आम्ही तुम्हाला तुरे करणार, कार्य करणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्यामुळे हे सगळे उत्तर भारतीय वगैरे तुम्ही बोलता, आमचा कोणाला विरोध नाही किंवा आमचा हिंदीला विरोध नाही आहे। आमचा विरोध अशा लोकांना आहे जे तुम्ही आरेरावीची भाषा करत असाल। आम्ही जर का तुम्हाला प्रेमाने सांगत असेल तुम्ही तिकडे जबरदस्ती आमच्यावर करणार असाल, आम्हाला मारामारी करणार असाल तर तिकडे आम्हीही तुम्हाला प्रसाद देणार। आणि हे तुम्हाला आज मी ऑन कॅमेरा सांगतो, हा सुनील शुक्ला असू दे नाही तर हा कोणी असू दे, आम्ही जर का आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी माणसांना नादाला लागलात तर आम्ही सोडणार नाही। बाळासाहेबांनी पण तेच केलं जे आज आमच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतात। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं बाळासाहेबांना जसा पाठिंबा आपण दिलाय तसा सन्माननीय राजसाहेबांना पाठिंबा देणं गरजेचं आहे प्रत्येक मराठी माणसाने। कारण हे आत्ता असे बाहेरच्या राज्यातले कुठे इथे दिवस साजरे करतात, बाहेरच्या राज्यातले इथे पक्ष आणतायत महाराष्ट्रामध्ये। आपल्या मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे की आपण संघटित होत नाही, हे लोक इथे येऊन आपल्या विरोधात संघटित होत आहेत। ह्या गोष्टी मराठी माणसाला कळल्या पाहिजे की आपण करतोय काय। कुठला बाहेरचा नेता येऊन हा मनसेमध्येच होता वाटतं, हा राजसाहेबांना सांगतोय माफी मागायला। आत्ता मी तुला सांगतोय तू आहे ना हे जे स्टेटमेंट असे करतोय ना, कुठल्या तरी माणसाचा मार खाशील, महाराष्ट्र सैनिकाचा मार खाशील। उगाच असे स्टेटमेंट फालतू स्टेटमेंट देऊ नको, स्टंटबाजी करू नको, फेमस होण्यासाठी म्हणून काही बोलू नको। मला एवढंच सांगायचं आहे, कारण आज महाराष्ट्र सैनिक शांत आहे म्हणून शांत आहे। आमच्या हिंदी जे आमच्यावर थोपलीच आहे त्या आंदोलनात आमचा महाराष्ट्र सैनिक हा सक्रिय आहे। तिथे आम्हाला तुझ्या बोलतात ना की तुला उत्तर देऊन तुझ्याकडे लक्ष भरकवण्याचे हे सगळे धंदे आम्हाला करायचे नाही आहेत। आम्हाला माहिती आहे तुला प्रसिद्धी पाहिजे म्हणून तू आमच्यावर बोलतोयस, जास्त बोलू नको, आम्ही तुला रिॲक्ट करत नाही। पण जर का तू जास्त बोललास तर मग तुला अशी प्रसिद्धी देईल की परत तू आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी राजसाहेबांच्या नादाला तर लागणारच नाही, एवढं तुला सांगतो। आज जर का आपण पाहिलं आपले महेंद्र भानुशाली असतील, संदीप देशपांडे असतील, यांनी याला फोन करून सगळ्या गोष्टी सांगितल्या की बाबा रे तू कोण आहेस काय आहे, हे पण याला कळत नाही। आपण हलकं म्हणून सगळं सोडून देतो। पण मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं समजलं पाहिजे आपण काय मुद्दाम त्यांच्या अंगावर जात नाही आहे। आज माझे उत्तर भारतीय आणि यूपीमधले सगळे आपले भरपूर सगळ्यांचे मित्र आहेत आणि ते खूप चांगले। मला तर काही लोकांना दया पण येते, मी काही लोकांची मदत आहे आमच्या शाखेमध्ये, उत्तर भारतीय लोक पण येतात, काही तर त्यांना अडचण असते म्हणून आम्ही त्यांचे प्रश्न सोडवतो। पण हे असं नाही आहे की तुझ्यासारखं की तू कुठल्याही उत्तर भारतीयाला भडकवणं, आम्ही कोणालाही उठून मारतो उत्तर भारतीय असं नाही आहे। आमच्या नादाला जर का लागला, तुम्ही जर का आम्हाला सन्मान देणार असाल, आमच्या भाषेला सन्मान देणार असाल, आदर करणार असाल महाराष्ट्रात राहून तर आम्ही मारणारच, मग तो कोणीही असू दे। मग तिकडे मला असं वाटतं हे कुठलाही राज्य सहन करणार आणि त्यांनी सहन करू नये। उद्या आमचा मराठी माणूस जर का तुमच्या राज्यात येतो आणि तुम्हाला काय आरतुरं बोलतोय ना तर तुम्ही त्यालाही मारा, मी स्वतः आलो तर मलाही मारा।
पण आम्हाला ती बोलतात ना, आमची संस्कृती आहे, दुसऱ्या ज्या ज्या राज्यात जाऊ, जिथं जाऊ, आम्ही त्या राज्यातल्या भाषेचा, त्या राज्याचा आदर करू, त्या माणसांचा आदर करू. तसा तुम्हाला आदर करता येत नाही म्हणून तुम्ही मार खाता, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचमुळे तू जे काय सांगतोयस ना तुझ्या लोकांना की हे ना भाजपला मतदान करू नका, आणि मनसे कोण काय बोललं तर माझ्याकडे या, RTI टाका, राजसाहेबांना माफी मागायला लावणार, आणि ह्यांचे कोण कार्यकर्ते ह्यांना बेलवर सुटून देणार, या सगळ्या गोष्टी जे तू बोलतोयस ना, मला असं वाटतं हे फक्त हा स्टंटसाठी बोलतोय. याला तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका. आणि बाकी तो गुन्ह्यावरती सदावर काय, तो गुन्हारत्न सदावरते, त्याचं तर बाबा सोडूनच द्या त्याला. तो काय बोलायचं, आणि त्या तो दुसरा हे बिग बॉस जाऊन देतो, सोडा. चला विषय पुरता सांगतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.